पहिला भारी साप साठा काढून टाकले हो बनी 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 कान बिनी त्या जखमेला हिंदीत काय म्हणतात जखमेला हिंदीत काय म्हणतात तुझे देता हूँ सब गानो पब्लिक को दिखा दे जो हा शक्ती तुला हा बलगी तुला खेळ नाही बुवा शब्दांचा खेळ आहे गुरुला विचारा तुमच्या बुवा काय म्हणाल आणि आयुष्याकडे एक कुठलं ताबा मित्र आणते ना एक एकदा वर जातोय एक एकदा खाली जातोय आणि साईडला ओरडा आवाज शार्प कर बघ की साला कशी काढतो सगळ्यांना ऐकायला जाते ना मी काय म्हणालो तू पाणी पिळी 4-5 काय देऊ नको ते मी देतो तू फक्त आवाज सरळ कर इको पिको काय देऊ नको हा मी काय म्हणालो की एवढा मोठा ढोलकेपट्टू बोलवलेला केल्याचं आणि तुमचा बुवा काय करतो याव याव आणि वाव वाव सागरवर काय बोललो अरे मी एवढा होतो ना एवढा तेव्हापासून बोलतात मला बुवा मला नाही शिकवायचे या माझ्या बोंबल्यांवर बोललो माझ्या वाद्यवृंदावर बोलले ना काय बोललो बोंबले जातील असलाय बघा बोंबले काय बोंबले तुम्हाला झोंबले ना रातभर तुमचा कार्यक्रम करून टाकतील बुवा सरमदा मी काय बोललो मला अधिकार नाही मी कलाकार आहे स्वतः जातीचा तो सुद्धा आणि नामवंत कलाकार आहे बुवा वाद्यवृंदावर काय बोलणार नाही तुम्ही कोण पण आलो ना मी चांगलंच बोललो ना मानाचा मुजरा गेला की नाही जातीचा कलाकार आहे बुवा वाद्यवृंदावर काय नाही बोललो त्या वाडीचा कोण ढोलकी वाजवतो दुसरा कोण सागरला मी काय बोललो फक्त एवढंच बोललो की आज सावरड्यातली बारी झाली हा त्या सागरला विचारा कारण तो इथला आहे कशी बारी झाली ती बुवानी साप गलबडवून टाकली एवढंच बोललो ना मी त्याच्या वाजवल्यावर काय बोललो बुवा म्हणाला पहिल्या बारी म्हणतात लोक ठेवून जाईल गेली बुवा घरास 4-5 कडव्याची गाणी म्हणतोस 4-5 कडव्याची गाणी म्हणतो तुतारी शास्त्रांना बुवा तुतारी म्हणतो याला ढकलूया त्या तुतारी गर्दीत जरी गेलो ना तरी कोणतरी माझा चाहता भेटतो बुवा बसा हा कधी तुतारीच्या मुतारीत आलेलो नाही याला फिरू माझ्या तुतारीवर फिरू ना हा म्हणून सागर टेन्शन घ्यायचं नाही सागर तिकडे फायदा होणार त्याच्यात मला उशीर झाला की हा म्हणतो पहिल्या माझ्यावर कसा बोलला हा बिचारा फायदा होऊन आला माझ्यावर कसा बोलला मी म्हणलं मी काय बोललेलो नाही है ना म्हणून बुवा कर्म आणि मर्म बुवा आता लोकांना मॉडर्न लागतात कोणाला लागते काय 7वी शिकलेली 5वी शिकलेली प्रत्येकाला ग्रॅज्युएशन वाली पाहिजे बरोबर ना बारी पण तशीच पाहिजे पहिला माझा वाडवडील बिना शिकलेला बारी करीत होता आता ग्रॅज्युएशन झालेली पोरं बारी करतात कशी करतील तुम्हाला चड्डी घालायला चांगली हवी आहे ना
कसली यायची लंगोटी यायचा आता नायलॉनची हवी हा ही गरुडाच्या पंखावाली बरोबर आहे बोलो बोलो ना आयुष्य बोलो ना हा आता ती तुम्हाला गरुडाच्या पंखावाली हवी मध्ये मध्ये होलो होलो असतात आहे ना ही तुम्हाला चालते बदललेली पण ही कला साता समुद्र पार गेली तुम्हाला नाही चालत म्हणून पहिला शॉट देवांश कराटे कळसवडी आमची भावकी आहे आमटेवाडी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलंय आणि पहिला शॉट पहिला ह्याच्या काळजावर कसा वार पार करतो आणि त्या थोबाड फोडणार बोललाय ना त्याला देतो मना साधमा उभा हातात घेऊन हा आपलं सामान असा पळपुट्या तू बायल्या काय करशील ताटून तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून विषय नाही तो बुवा शास्त्रातला तुम्हाला शास्त्र हवंय ना माझ्या एका गाण्याची कटिंग केला नाही गुरुन चोपडीवर लिहून द्याला नाही तेवढी गाणी म्हणतो 4-4 5-5 कडव्याची यार त्या गुरुंना सांग 2 कडव्याची गाणी नाही झाली कोण आहे का रिकामी हा रोजचं कार्यक्रमात कोण आहे का रिकामी म्हणून उभा हातात घेऊन हा आपलं सामान असा पळपुट्या तू बायल्या काय करशील ताटून तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चाटून तुझी बायको सासऱ्याचं ताट करते चोरी पकडली लोक चर्चा करायला लोक चर्चा करतात भारत बायकोला पाठवून वा पाठवून घालतात म्हणजे काय शिव्या घालतात आहे ना शब्दांचा खेळ आहे तुला जमत त्याच्याला मी काय करू आहे ना लोक चर्चा करतात भारत बायकोला पाठवून विषय आहे आमच्याकडे एक शाहीर होते हा काय शाहीर त्यांची फेमस चालू होती आणि गाणं होतं माझ्या मळ्यातली भाजी कवळी कवळी ताजी अहो बर रमावजी तुम्ही काय उपडणार कमावजी म्हणून बुवा काय म्हणाल तुला सांगतो प्रेमान हे समजून मरमान माझ्या दत्ताच्या पायीर कुत्र्या तुला दिला मान आहे ना म्हणजे दत्ता म्हणजे कोण दत्तगुरु आहे ना त्या दत्तगुरूंच्या पायी तुला मान दिलेला आहे वा सुंदर विषय पण हा विषय जातो कोणावर माझ्या बापसावर आहे ना माझ्या बापसाचं नाव दत्ता कराटे हा आणि तुम्हाला तर खांदीवर खरूच काढायचे म्हणून तुला भरवून माम तुझा बचेच बुवा तुला भरवून माम नाही येड्या तुझं काम हा दत्ताचा कुत्रा तुझाच काढणार रेखा त्याला बघा कठीण काय देणार डफ वाईट आलं दिवस वाईट गावाची किती पण लाईट तुझी करणार हवा बिताईट इसको बोलते
याला बोलतात शब्द आणि याला बोलतात शब्दांचा खेळ बुवा. मी गवळणी काय म्हणालो, ती गवळण दे गवळण दे. हा कुणी झोपायचं नाही, झोपायचं नाही. साऱ्या मिळून गेल्यात पाण्याला, सांगतो वाकड्या सुदाम भेद्याला. नाही संगी परत येणार बघू जाऊन काय मिळतंय आतेर. चढ किंदीवर आणि बघ कोण हाय काय आतेर. तर भेद्या काय म्हणतो, नाही जमायचं हिची आई जेवते घरात. जेवते म्हणालो ना, तेव्हा गीता निवडीला पण जेवते. आता तुला ऐकायला मी काय करू, तुझ्या घरात हुंदीर मुतीला. आता हुंदीर घरात आहे बाप्पाच्या शेजारी, तुझ्या घरात काठी जाऊन मुतीला, मी काय करू बुवा. अजून बुवा म्हणून गेले वायफाय बोलण्याच्या म्हणतात शुभेच्छा आहे ना. वायफाय बोलण्याच्या आणि प्रश्नाचं उत्तर बुवानी माझ्या दिलेलं आहे. प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे बुवा साफ खोटा. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना तुम्ही हे कसं आहे, 3,500 ज्यांनी ग्रंथ वाचले त्यांचे शिष्य आहेत सूर्यकांत चव्हाण माऊलींची आहे ना. तुम्हाला जर वाटत असेल आणि प्रश्नाला भाग द्यायचा म्हणजे काय बुवा, बुवा आता ग्रंथाचं नाव सांगा. अरे तुम्हाला नाही जमत तर नाही सांगा ना, तुमची लायकी नाही सांगा ना तेवढी. उद्या प्रश्नाचा ग्रंथ सांगा, पान नंबर सांगा. आणि कशाला पाहिजे प्रश्न, कशाला पहिला असं काय द्यायचं. आता तुमचा मोठेपणा, तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही द्या, मला बाबा द्यायचं नाही बुवा. आणि हाय ना हाय ना आहे ना बुवा, माझा शब्द आहे हाय ना. हा तुझ्याकडं नाही ना तर मी काय करू, तुझ्याकडं नाही ना माझा आहे ना, तुझ्याकडं नाही ना तर मी काय करणार बुवा. आणि बुवा गवळणीच्या विषयावर म्हणाले, काल म्हणतात वेगळं रूप दाखवलं, आज वेगळं रूप दाखवलंय आहे ना. बुवा दोघांनी ज्या वार्या केल्या आहे ना, हा काय ते एकावर या. आणि पोरांचा विषय निघाला. आज खरोखर माझी चांदोरची शाखा माझी स्वतःची आहे ना. आणि परवा काल जी नाचवली माझ्या घराण्यातली शाखा सोमेश्वर नृत्य कला पथक मंडळ, माझ्या अभयदादांची शाखा आहे ती नाचवली. होय 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 जायचं नाही रे, 2 मिनिटं द्या, 2 मिनिटाच्या फक्त विश्लेषण करतो आणि गाणी फक्त बघा. बुवा म्हणतो शाखा नाचवली. अरे पोरांना नाचायचं आहे, आता त्यांच्याकडे नाही कोण बुवा. तुम्ही 7-8 वर्ष चालू केली का, तर पोरा नव्हती. हा आता त्या अमोलकडची जावड्यातली 4, तुमच्याकडची 4 आणून नाचवता. तुम्ही पण भेळच करता ना. ह्या पोरांना नाचायचं आहे, चांगली पोरं नाचतात, त्यांना नाचायचं, त्यांच्याकडे नसेल बुवा, त्याने कोणाच्या दारात भीक मागायची तुझ्या बुवा म्हणून. आणि मी तुझ्या वाद्यवृंदावर पहिलं सांगतो, काही सुद्धा बोललेलं नाही. आणि गोवांचा विषय सांभाळ घसरल पाय ग, तुझ्या डोक्याचं हाय ग, ऐकून देशाईला लग्नाच्या पहिला गोटाला चालायचा नाही आहे ना. गोवांचा विषय काल गोवानं उत्तर दिलेलं. काल कुठे गेला गोवांचा काल विषय काय होता की मनातनं माझ्या उतरून गेलास, काहीतरी असं होतं आहे ना. तर बुवा मनात उतरून गेलास म्हणजे काय, मी तुझी खरोखरची बायको आहे, तुझा नवरा आहे, तुझा खरोखर हा एवढं प्रेम माझ्यावर कसं केलेलं होतं. म्हणून मी तुझी खरोखरची बायको नाही र, तुझ्या कसलाचा दम नाही हाय र. काय मनात काय उतरवणार माझा माझं तू येड्या, तुझी काडीनं चांगलीच खाजर. काय उतरवणार तू माझं हा येड्या, तुझी काडीनं चांगलीच खाजर. आणि बुवा म्हणाले गवळणीचा विषय जेवायचा की निजवायचा आहे ना. बुवा एवढा मी वाईफळ बुवा नाही, बरोबर ना. निजवायचा मी शब्द म्हणालोच नाही. आता तुम्हाला जर निजवायचं असेल तर बारी संपल्यावर या, कोण कोणावर दिसतो बघून आहे ना. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, हा पोर माझा तुम्हाला रगडाय निघालेला वारी मी थांबवलाय. कारण भोंगले तुम्हाला जर झोंबले ना बुवा, बरोबर सांगतो तुम्हाला केवढाय तुम्हाला झोंबले तर रातभर काय गणपती विसर्जन करून मुंबईत जाईपर्यंत तुम्हाला दाखवायचं नाही, तिथे राहणार नाही तुम्ही. लोकांना सांगशील गुलाल लागला असेल आहे ना. एवढी तुमची लाल करून सोडतील बुवा. म्हणून तुमच्या वाद्यवृंदावर मी खरोखर काय बोललेलो नाही. आणि माझी तेवढी जेवढा
साईज नाही बुवा, म्हणून तुम्हाला विषय देतो बघा. बुवा काय म्हणाल, थोबाडीत वाईट म्हणाल. हा थोबाडीत मी काय म्हणालो, दोन देन अशा म्हणालो, तर दोन देन अशा कुठं देन तर तुम्हाला काय माहिती. मी थोबाडीत म्हणालो. वारी ऐका बुवा, वारी ऐका. आडाची वडाची साल वांग्याला आणि वांग्याची आंब्याला आहे ना, त्याचं काम करीत नाही म्हणून. पाच दे पाच. जमीन जुमला भला तो बंगला, तुला केला या वारसदार, तुला केला या वारसदार. होता भीमरावला येणार, तुला फुकट दिलं या सार. म्हणून एकच धनी आम्ही एक धनी, या दोघींच्या बाहेर नाही मनी. संसार सुखाचा होईल का गोड. आता एकच पुरुष आहे, दोघींच्या मनात भरला आहे ना, टायमा नुसती वट करत. संसार सुखाचा होईल काय र. एक म्हणजे कसा हाय माझा जोड, संसार सुखाचा होईल का गोड. एक म्हणजे कसा हाय माझा जोड, दुसरी काय म्हणते, फोडील तुझा थोबाड. विषय कोणाचा बुवा, माणसा आणि माणूचा विषय आहे ना. खंडरायाच्या दोन दोन बायका, म्हणून एकच धनी भरलाय मनी. संसार सुखाचा होईल का गोड, संसार सुखाचा होईल का गोड. एक म्हणते कसा हाय जोड, एक म्हणते कसा हाय जोड, दुसरी म्हणते फोडील थोबाड. एक म्हणते कसा हाय जोड, दुसरी म्हणते फोडील थोबाड. दुसरी म्हणजे फोडी थोबाड, दुसरी म्हणजे फोडी थोबाड. एक म्हणते कसा हाय जोड, दुसरी म्हणते फोडी थोबाड. एक म्हणते कसा हाय जोड, दुसरी म्हणते फोडी थोबाड. जमीन जुमला भला तो बंगला, जमीन जुमला भला तो बंगला, केला या वारसदार, तुला केला या वारसदार. आई जगाचे पैसे आहेत बुवा, सातवी बारी आहे, तरी पण देण्याचा प्रयत्न करतोय लोकांना. तुमचं झालंय कसं बुवा, काय म्हणाल, रात्र थोडी आणि सोंगा बार. आमच्याकडे असं नाही, रातभर गेला आणि हात नाही गेला बुवा. अशा आम्ही बाऱ्या करतो, म्हणून तुम्हाला विषय देतो बघा. ते सामंती गजरा पडताना गजऱ्या नजरा, या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यक्का. आला माझ्याशी लढायला हा बळीराम गांजातला छक्का. त्याला म्हणतात तो विषय. नाही तर तुम्ही दुसऱ्या बारीत तुम्हाला पहिल्या बारीत माझ्या विनंती केली की बाईवरनं गाणी म्हणा, तर काय म्हणतो माझ्या मनात उतारलास. अरे ही काय गाणी, ही मी लहान असताना पाचवीला असताना म्हणायची. ही पाचवीला असताना म्हणायचं बुवा, जरा डोकं वापरा बुवा. नुसता पैसा असला म्हणजे चालत नाही आहे ना. आणि स्वतः गायला शिका, एवढं चांगलं का कशा पाहिजे उसना बुवा आहे ना. म्हणून या कलगी तुऱ्यातला मी हाय तुरपाचा यक्का. आला माझ्याशी लढायला
हा बळरामला जातला छक्का आला माझ्या शिरडायला हा बळरामला जातला छक्का आला माझ्या शिरडायला मरण समोर याचा चेहरा फिका पडला आणि हा दुसरा बलरामाचा चेहरा आहे ना बलरामा तुझा चेहरा आईशी समोर नागडा गेला प्रत्येक गाण्याला बुवा अर्थ आहे ना वडील गेले म्हणजे असं नाही आडक्या गुरुचा बाळगा चेहरा नाही जाताना सगळं देऊन गेले म्हणून पाहून मरण समोर याचा चेहरा फिका पडला बलराम तुझा चेहरा आईशी समोर नागडा गेला बलराम तुझा चेहरा आईशी समोर बलराम तुझा चेहरा बलराम तुझा चेहरा समोर नागडा गेला बलराम तुझा चेहरा शिरा वेगळं करून धड आज जिंकून जाईल तुझाकड लांजा तालुक्यातला आहे ना व लांजा तालुक्यातला गोवाचा गड याचा हे रत्नागिरीतला बरोबर ना शिरा वेगळं करून धड आज जिंकून जाईल तुझाकड त्या उदय भालाच पाण्यामळ त्या उदय भालाच पाण्यामळ या बळ्या भुवावर एक त्या उदय भालाच पाण्यामळ त्या बळ्या भुवावर एक चढ
बळरामा बळरामा तुझी ताकद रणात बघणार. आणि हा मेला एक जावड्यात आणून त्याच्या जीवावर उडून मला दाखवत आहे. सदा दुसऱ्याच्या जीवावर उडणार दिवस तू जगणार. बळरामा बळरामा तुझी ताकद रणात बघणार. सदा दुसऱ्याच्या जीवावर उडणार असं किती दिवस तू जगणार. सदा दुसऱ्याच्या जीवावर जगणार. सदा दुसऱ्याच्या जीवावर उडणार असं किती दिवस तू पुन्हा काय राहील साऱ्या लोकांनी पाहिलं. वा राहील पुन्हा काय राहील साऱ्या लोकांनी पाहिलं. चार चौघात मी तुला चार चौघात हारणी बुवा तुला केलं या उघड आहे ना. उघडा गेला नाही ना जरा जरा वर नाहील पुन्हा काय राहील साऱ्या लोकांनी पाहिलं. चार चौघात हारणी मी तुला केलं या उघड. चार चौघात हारणी तुला केलं या उघड. कोकणावर सुंदर गीत येतो आपल्या समोर आणि बाकी संपवतो. रेकॉर्ड ब्रेक हा फन फुलच्या गुन्ह्यात भेटल जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. म्हणून माझ्या निसर्गरम्य कोकणामधली पळसही गोड मधावानी ती नारळावर. माझा पोपटी माणूस बाहेर दिसाल नारळासारखा कडक बरोबर ना. पण कडक दिसायला ती नारळावर हात भरला शहाळ्याच पाणी. माझा निसर्गरम्य कोकणामधली माणसही गोड मधावा. कडक दिसायला ती नारळावर हात भरला शहाळ्याच पाणी.
झालं त्या माझ्या राजाच्या या मायभूमीमध्ये माझ्या शिवरायांच्या विचारांचे शिवरायांच्या विचारांचे कोकण हे स्वाभिमान दिसायला तीन आता भरलं शाळा दिसायला तीन आता भरलं शाळा एकच वादा डावा दादा आहे ना दादा तुम्हाला सुंदर साऊंड लागला या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो माझे सगळे वाद्य तुम्हाला मानाचा मुद्रा करतो आणि वा तुमच्या वाद्यवृंदाला मी काही सुद्धा बोललेला नाही अजून सांगतोय जर जर परत कधी तुमची माझी जोड झाली आणि जर बोलले ना नाही तुम्हाला घरात येऊन सोडलं ना माझं नाव बुवा आणि बुवा बुवा म्हणून गेलं की म्हणतात वारीत काय चोदेपणा करायचा तो करा ह्याव करा आहे ना आणि नाही तर म्हणतात खाली नदी आहे म्हणाले ना वा शब्द लिहू त्याच्यावर कटिंग द्यायची ताकद आहे थोबाड म्हणालो थोबाडात त्याला नाही का त्याला बोलतात बुवा दम त्या बोचा दम नाही त्याच्या बोचा दम नाही वा काय मला नदी ढकलणार ना पाण्यात जाताना बघू हा तुझं गाव इथं जवळ आहे सर हा जेवढी तू वर्षा वारी गेलीच नाही ना आहे ना जेवढे तू आयुष्यात वाऱ्या गेल्या तेवढी वर्ष मी वारी करतोय बोल मला काय शिकवायचं तू बघू त्या नदीत मला काय ढकलतोस तो हा एक आमचा बॉम्बल्या तुला झोपला ना काही शपथ सांगतो जाऊ नको त्याच्या आजूबाजून ताकी ठोकून जागेवर या ठिकाणी तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो जे काही चुकून बोललो असेल ना या बुवांच्या मुळे आणि वारी थांबवायला पाहिजे होती बरोबर ना थांबवायला पाहिजे होती कारण लोकांचे पैसे आयोजकांचे पैसे फुकट नाही गेले पाहिजे म्हणून त्या ठिकाणी अशी वारी गेली बुवा त्या ठिकाणी मंडळाची रजा घेतो आणि बुवा तुम्हाला विनंती करतो की आरतीला या वाहिली काया लावी